शिरसाळ्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने आज रस्ता रोको आंदोलन होतो। या रस्ता रोको आंदोलनाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला। दीपक बोराडेंचं एकीकडे जालन्यामध्ये उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडे रस्ता रोको आंदोलन जो आहे तो परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आज ते कोणकोणत्या मागण्या प्रशासनाकडे दिलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कोणत्या मागण्या दिलेत प्रशासनाकडे? मुळात आमचं धनगर समाज एसटीमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये ऑलरेडी एसटीमध्ये आरक्षण दिलेलं आहे, पण फक्त र आणि डचा जो अपभ्रंश आहे तो अपभ्रंश बाजूला सरून आम्हाला धनगर समाजाला अंमलबजावणी करायची आहे। आणि जालना या ठिकाणी आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे गेली 14 वर्षे आज 15वा दिवस आहे अन्न पाणी कुठल्याही म्हणजे ह्याच्यानुसार उपोषण करत आहेत। त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिरसाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी दीपक भाऊ बोराडे यांच्यासोबत चर्चा देखील केली। बैठकीसाठी तुम्ही या, मात्र उपोषण आणखीनही चालूच आहे। म्हणजे ते बोलण्याची जी पद्धत आहे मुख्यमंत्र्याची योग्य आहे का सांगा? जो माणूस आज 15 दिवस झालं उपोषणाला बसलेत आणि तुम्ही तिथं या, मुख्यमंत्री साहेबांना तिथं यायला काय झालं? जर त्यांच्या मनात असतं तर तिथं येऊन त्यांनी उपोषण केलं असतं। मुख्यमंत्री साहेबाला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री साहेब या धनगर समाजाच्या व्यथा बघा तुम्ही। आज कारी कासारी येथील चेअरमन साहेब 100 मेंढी मेली आज आमची, त्या ठिकाणी कुठली तरी रोग आला आणि 100 मेंढ्या त्या ठिकाणी मेल्या। आपल्या 5-7 वर्षापूर्वी ज्या काही मेंढ्या परळीच्या रेल्वेखाली मेल्या होत्या 100, तशा एखाद्या तुम्ही मेंढ्या सांभाळून बघा, मग आरक्षणाची तुम्हाला गरज काय आहे आम्हाला ही तुम्हाला समजेल। दीपक भाऊ बोराडे यांच्या काही जीवितास धोका झाला तर आम्ही स्वस्त बसणार नाहीत, एवढीच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। पंकजा मुंडेंनी देखील मध्यस्थी केली, मात्र उपोषण माघार घेतलं नाही बोराडेंनी। मी दैनिक सूर्योदयाच्या माध्यमातून सांगतो, शासन आलासन भेटले असतील, हा पूर्ण निष्फळ चर्चा झालेली आहे। ह्याच्यामध्ये कुठला GR नाही आणि कुठले काय आम्हाला ठोस पुरावा नाही। आमचं एवढंच मागणं आहे, आता आम्ही मागं सरणार नाहीत। आणि दीपक भाऊ बोराडेसारखा एक 15 दिवस झालं बिना अन्न पाण्याचा माणूस आहे, आता आम्ही रस्त्यावर उतरलेले आहेत। ही शासनाने दखल घ्यावा, नाही तर पुढची क्रिया आणि पुढचं हे जे आंदोलन होणार आहे हे तुम्हाला भगवल सध्या वाटणार नाही। अशा परिस्थितीमुळे जाळपोळीचं फुकाफुकीचं नाही, आम्ही मरणाचं अशा स्वरूपाचं होईल, हे या सूर्योदयाच्या माध्यमातून मी सरकारला इशारा देऊ शकतो। आज रस्ता रोको आंदोलन केलंय, मात्र पुढलं आंदोलन वगैरे काही? निश्चितपणानं आम्हालाही लक्षात आहे की हे सरकार इतक्या सहजासहजी वाकणार नाही, परंतु आमचं आंदोलन हे कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही। आमच्या आंदोलनाला कुठल्या समाजाच्या माणसानं, कुठल्या महिलेनं, कुठल्या विद्यार्थ्यांनी भ्यायची गरज नाही। आमचं आंदोलन हे सरकारच्या विरोधात आहे। निश्चितपणानं आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर इथं पालकमंत्र्याला बीडमध्ये येता येणार नाही, कुठल्या मंत्र्याला येता येणार नाही। आम्ही आमदार, मंत्री, खासदार यांचे घरं निश्चितपणानं आमचा समाज त्यांच्या दारामध्ये जाऊन सील करील। बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर हजारोच्या संख्येनं फडणवीसच्या दारासमोर जाऊन माणसं आत्महत्या करतील। शेवट आम्हाला काहीच नाही झालं तर अशा ह्याच्यामध्ये लाचारीनं जीवन जगण्यापेक्षा सरकारला आम्ही नबिल्याशिवाय राहणार नाही। आणि फडणवीस सरकार हे गेलं, बीड जिल्ह्यामधून या शासनाचा, तिन्ही पक्षाचा, अजितदादाचा असेल, शिंदेसाहेबाचा असेल, फडणवीसांचा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकही प्रतिनिधी आमचं आरक्षण नाही दिलं तर निवडून येणार नाही जिल्हा परिषदेत, हे आम्ही तुम्हाला आज लिहून देतो। या ठिकाणी पाहिलं गेलं तर दीपक बोराडेंचं उपोषण आणि दुसरीकडे महाराष्ट्रातली विविध कानाकोपऱ्यातून त्यांच्या उपोषणाला जो आहे तो आपल्याला पाठिंबा मिळत देखील असल्याचं पाहायला मिळते। मात्र जे काही माझ्या पाठीमागलच्या साईडला, इकडल्या साईडला हे सगळे नेते मंडळी जे आहेत ते कुणी सत्तेमधले नेते मंडळी आहेत, कुणी विरोधी गटामधले नेते मंडळी आहेत आणि आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते एकत्रीकरण आल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज बडिया, परळी।